बीएमसी इलेक्शनची पडघम कुठेतरी मुंबईमध्ये वाजायला लागलेले आहेत. मराठी अमराठी वाद चांगलाच चिघळलेला आहे आणि त्याच्यावरून मोर्चे निघतात, मोठमोठ्या राजकीय नेत्यांची भाषणं होत आहेत आणि या सगळ्यांमध्ये कुठे ना कुठेतरी बीएमसी इलेक्शन असं वाटतंय की ते मराठी आणि अमराठी मुद्द्यांवरती होणार आहे. मला तर वाटतं की तो एक महत्वाचा मुद्दा आहे, पण तोच एक मुद्दा आहे का? कारण बघा, माझा जन्म तर मुंबईचा आहे. गेले कित्येक वर्ष मी मुंबईमध्ये राहतो. तेव्हा आपण बघतो तर काय बघतो, ओके, आज पण मुंबईमध्ये तुम्ही बघता तर रस्त्यांची अवस्था चांगली नाहीये. आता मोठ्या प्रमाणात रस्त्यांचं सिमेंटीकरण करण्याचं चालू आहे, पण तरी सुद्धा मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक आता गोंधळ असतोच असतो. म्हणजे असे काही काही चोक पॉइंट क्रिएट झालेले आहेत ना, की मुंबईमध्ये ट्रॅव्हल करायचं म्हणजे टेन्शनच येतं. ओके, मुंबईमधून तुम्ही उद्या बँड्राला जायचं म्हटलं तर त्याचं मला जास्त टेन्शन आहे मुंबईवरून गावाला जाण्यापेक्षा. ओके, कारण एकदा काय मुंबईच्या बाहेर पडलो की रस्ता सुसाट होतो. आता मुंबई गोवा हायवे रेडी नाहीये तर ती गोष्ट वेगळी, पण तो पण आता रेडी होतोय. पण त्यानंतर मग जेव्हा आपण मुंबई म्हणतो तेव्हा मुंबई मधलं आलं ट्रान्सपोर्ट. तर ट्रान्सपोर्टमध्ये आज मुंबईमध्ये काय काय ऑप्शन आहेत. ओके, दिल्लीची मेट्रो तर कधीच कम्प्लीट झाली, पण मुंबईची मेट्रो अजूनपर्यंत रेडीच होते. मुंबईची म्हणण्यापेक्षा आता मी MMR रिजनची म्हणेन, आणि या MMR रिजन मधली मेट्रो रेडी होते. रस्त्यांची आज पण अवस्था खूप चांगली नाहीये. रस्ते चांगले बनतात तर कुठे ना कुठेतरी त्याच्यामध्ये ट्रॅफिकची समस्या खूप मोठ्या प्रमाणात भेडसावते. मुंबई मराठी लोकांची आहे, अमराठी लोकांची आहे, हा वाद तर चालू राहील आणि त्या इमोशनल मुद्द्यावरती पण वोटिंग होईल. पण त्याच्या पलीकडे जाऊन पण ऍज अ मुंबईकर म्हणून आपल्याला काय वाटतं मुंबईबद्दल आणि कोणते मुद्दे या मुंबईच्या BMC इलेक्शनच्या दरम्यान चर्चेला गेले पाहिजे, तर ते तुम्ही पण मला कमेंट करून सांगा.